हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव मयुरी वीरा जाधव, आळंदी केंद्र उपासना पुणे. मी बापूंकडे 2018 आले. 5 वर्षात एवढं कालापट झालेलं आहे माझ्या जीवनात की सांगू शकत नाही. अंबज्ञ बापू, खूप खूप अंबज्ञ नाथसंत. आणि 2018 पासून ते आत्तापर्यंत अनुभव खूप आलेले आहेत. त्यातला एक अनुभव आहे डिसेंबर 2022 मधला. मग आपल्याला नवीन पादुका मिळणार होत्या, त्यावेळेसचा अनुभव आहे माझा. अनिरुद्ध पौर्णिमेच्या वेळेसचा. तर त्यावेळेस माझी खूप इच्छाच होती, माझ्या मिस्टरांची, बालाजी सिंह त्यांचं नाव. तर आमच्या दोघांचीही खूप इच्छा होती की आपण अनिरुद्ध पौर्णिमेला जायचं. म्हणजे आम्ही कधी गेलेच नव्हते त्यावेळेस. तिथला क्षण, तो सजावट वगैरे, तो सगळा क्षण अनुभवायचा होता मला. म्हणजे खूप इच्छा की सांगताच येत नाही मला. म्हणलं ठीक आहे, हे म्हणले ठीक आहे आपण जाऊ. मग त्याच्या अगोदरही मला कळालं होतं की असं आपण जाणार आहे. दिघी केंद्रात होते आम्ही अगोदर. दिघी केंद्रात मी सांगून ठेवलं होतं 1 महिना अगोदर की मला यायचंय. मग ठीक आहे म्हणले ते. मग नंतर तो दिवस आला जाण्यासाठी. मग नेमकं त्यावेळेसच त्यांचे काही जे नातेवाईक वगैरे आहेत त्यांच्याच पूर्ण घरच्यांच्या याच्यामुळे गाडी फुल झाली. त्यामुळे ते काय म्हणले, अहो असं मयुरवीर असं आहे की आपलं गाडीत बसमध्ये जागा नाहीये, तर मग काय करायचं. मग 17 सीटरची बस करावं लागेल आपल्याला. मग ते म्हणले मग खूप चार्जेस होतात जाण्यासाठी, मग काय करायचं आपण. मी म्हणलं आम्ही ठीक आहे, आमच्यासाठी तुम्ही 17 सीटरची बस करू नका, तुम्हाला मिळते ना तर तुम्ही जाऊन या. म्हणलं ठीक आहे. मग त्यांनाही थोडंसं वाईट वाटलं की तुम्हाला पण येता येत नाही असं म्हणलं. अहो असं काही नाही, बापूंची इच्छा. मग मी ठीक आहे म्हणलं. तो एकदा कॅन्सल झाला. दुसऱ्यांदा मग मी असंच पठण दररोज 5 वाजता 6 वाजता असंच मी पठण करते दररोज. तसंच पठणासाठी बसले होते मी. मग दिघीमधल्या रचनावीरांचा फोन आला. म्हणलं अगं काय झालं, मला खूप वाईट वाटतं, तू नाही आहेस ना, तुझं कॅन्सल झालं. म्हणलं अहो असं काही नाही, बापूंची इच्छा. मग नंतर म्हणलं असं कर, आमची ऑटो रिक्षा आहे. तर त्या काय म्हणल्या, आपण रिक्षाने जायचं का. म्हणलं अहो एवढ्याला आम्हाला माहिती नाही, आम्ही मुंबईला पहिल्यांदा जाणार आहे. मी म्हटलं आम्हाला तिथलं रूट माहिती नाहीये. म्हणलं अरे बापू आहे त्या. म्हणलं आपले बापू आहेत ना, करतील माहिती काहीतरी, रस्ता दाखवतील ना ते. मग मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, मग ह्यांना बालाजी सिंहांना विचारते, मग तुम्हाला कॉल करते. मग संध्याकाळी त्यांचाच फोन आला. ते म्हणले अगं ते माझे मिस्टर म्हणतायत नको, रिक्षाने नको, आपण जे ठरलंय ना त्याच आपण गाडीने जाऊ म्हटले. मी म्हणलं ठीक आहे म्हणलं. दुसऱ्यांदा कॅन्सल झाला. मी म्हणलं बापू तुझी काय इच्छा आहे मला माहिती नाही. म्हणलं ठीक आहे, तुझी जी काय इच्छा आहे ना असं म्हटले. नंतर मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी मी ह्यांना जे काय रात्री घडलेले, रात्री त्यांना काही म्हणलंच नाही. मग सकाळी दुसऱ्या दिवशी चहा वगैरे पित होते तेव्हा म्हणलं असं माझं बोलणं झालं होतं, त्यावेळेस असं झालं, परत कॅन्सल झालं हो म्हटले. म्हणले बघ त्याची इच्छा आहे, जेव्हा इच्छा आहे ना तो आपल्याला घेऊन जाणारच तिकडे, त्याला बोलवणार आपल्याला, तू नाराज होऊ नको असं माझे मिस्टर म्हटले. म्हणलं ठीक आहे. मी म्हटलं काही नाही हो म्हटलं मी. मग जिज्ञावीरा दिघीच्याच केंद्रातल्या जिज्ञावीरा शहा त्यांचा फोन आला. काय हो काय करताय. मी म्हणलं काही नाही. मग काय ठरलं तुमचं. म्हणलं अहो काही नाही. मग मी सांगितलंच नाही की असं झालं होतं माझ्याबद्दल, 2 वेळा कॅन्सल झाले असं काही त्यांना म्हणलंच नाही. मी म्हणलं माझी खूप इच्छा आहे पण मी काय करू म्हटलं. मी अहो असं काय, एवढं काय, आपण आहे, तुम्ही आपल्या आणि आम्ही तुमची, आणि तुम्ही मला काय सांगत नाही का, तुमची इच्छा आहे ना चला ना मग म्हटल्या. मग त्या म्हणल्या 1 दिवस नाही आपल्याला 2 दिवस जायचंय म्हटल्या त्या. मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, बापूची ही इच्छा असेल त्यामुळे म्हणलं अरे वा अंबज्ञ आणि बापू म्हणलं. खूप आनंद झाला. परत मी तिथे बापूंजवळ गेले आणि खूप खूप अंबज्ञ म्हणून बापूंना नमस्कार केला. मग नंतर मग 2 दिवसाची तयारी, 2 दिवसाची सोय आपली तिथे घेऊन यावं लागेल, कपडे वगैरे काय असतील, जेवण वगैरे तुम्ही टिफिन वगैरे तयार करून ठेवा म्हटले ते. मी म्हणलं ठीक आहे म्हणलं. सकाळी 6 वाजता निघायचं आपल्याला. म्हणलं सगळं ठरलं. 6 वाजता रेडी. मी 5-4:30 वाजता उठून सगळं ह्यांना पोराला, माझ्या मुलाला, मिस्टरांना सगळ्यांना तयार व्हायला सांगितलं. बरोबर करेक्ट 6 वाजता तयार झाले मी. मग नंतर मग अजून फोन का येत नाही म्हणून आम्ही वाट बघत होतो. मग शेवटी माझ्या मिस्टरांनी फोन केला बस ड्रायव्हरांना. तर त्यांना ड्रायव्हरांकडनं आम्हाला कळालं की असं कॅन्सल झालेलं आहे आपलं जाण्याचं. 6 वाजता नाही 12 वाजता जाणार आहे दुपारी आपण. जिज्ञावीरांचं तब्येत खूप खराब झालेली आहे, त्यांना पाणीही पचत नव्हतं.
मग अशा परिस्थितीत आपण कसं जायचं? मी म्हणलं ठीक आहे म्हणलं. म्हणजे पूर्ण रेडी तयार, पूर्ण सगळे बॅग बिग सगळं तयार होऊन बसलेले आम्ही. असं पठण चालू होतं त्यावेळेस माझं. नंतर मग परत मग 11:30 वाजता हे असं म्हणजे चालूच होतं, कसं जायचं काय जायचं हे बोलत होतो आम्ही सगळ्यांना. मग नंतर परत जिज्ञाविर्या म्हटल्या, अहो म्हणलं मला काही जमणार नाही, कारण मला बोलताही येत नाही, पाणीही पचत नाहीये, खूप उलट्या होतात. असं करा तुम्ही जा सगळे, माझं कॅन्सल होईल म्हटलं त्या. मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, बघू म्हटलं. मग नंतर मग सगळे, मग मी एकटी तयार होते, पण बाकीचे अजून आहेत ते तयार नव्हते. म्हणले अहो जिज्ञाविर्या तुम्ही नाही तर मग आम्ही कसं जाणार? मी म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग ते म्हणले असं करू आपण कॅन्सलच करू जायचं म्हणलं. नंतर मग म्हणलं मला आवरेनाच. मी कंटिन्यू 1 तास रडले, 1 तास रडले. मला काही सुचेना, मला काही करायची ही इच्छा होत नव्हती. मग नंतर मी जाऊन झोपले. झोपल्यानंतर माझे मिस्टर म्हणले असं काही नाही म्हणलं, जाऊ आपण, नंतर ना जाऊ आपण, प्रयत्न करू म्हटले, आता नाही नंतर ना जाऊ. मी म्हणलं ठीक आहे. मी त्यांनाही बोलता येत नव्हतं, मला असं रडू आवरेनाच माझं. नंतर ना मग 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी मी माझं आपलं त्यातनं आवरले. नंतर मग मी जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे केला. आणि मी नंतर दररोज मी बापूंना जेवायला देते. अगोदर पाणी काय असेल ते दररोज, चहा सकाळी, नाश्ता असेल नाश्ता, नंतर जेवण, सगळं असं जेवण देते. त्या दिवशी कार्तिकी एकादशी होती, मी आळंदीला राहते तिथे. कार्तिकी एकादशी खूप गर्दी होती. मग हे काही जाणार नव्हते बाहेर. मग ते मी त्यांना विचारलं तुम्ही जेवणार का? तर म्हणले मला काही भूक नाही, तुझं तू जेवून घे. मला खूप भूक लागलेली होती त्यावेळेस. मला भूक लागली त्यामुळे मी पटकन बापूला न दाखवता त्या दिवशी मी पटकन जेवून घेतलं. म्हणजे लक्षात नाही आलं की बापू चल रे जेवायला, बापू या जेवायला, असंही बोललं नाही मी. मग जेवण केले. नंतर शांत थोडंसं अर्धा तास बसले. नंतर झोपले. अशी गाढ झोप लागली. 3:30 वाजता माझ्या स्वप्नात बापू आला. व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट या वेशेत आला आणि म्हटला तू मला जेवायला का नाही दिली तू? असं स्वप्नात आला बापू माझ्या. आणि असं स्वप्नात येऊन बोलतोय. आणि मी म्हणते अरे बापू सॉरी रे बापू. आणि साधं जेवण बनवलं होतं, शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकरी. मग तो असं म्हणल्यानंतर बापू सॉरी रे बापू म्हणलं, थांब तुला देते जेवायला म्हटले. नंतर मग ती ज्वारीची भाकरी थोडीशी कडक होती. मी म्हटलं अरे बापू ही भाकरी थोडीशी कडक झाली, तुला चावणार नाही रे बापू म्हटलं. मी नको नको मला आहे तीच भाकरी दे, मी काही म्हातारं झालोय का म्हटला. अरे बापू पण गरम गरम देते ना करून. नको म्हणला. जेवण केला, टेबलवर बसून जेवण केला, दर्शन दिला. म्हणलं बापूंची इच्छा दुसरीच काहीतरी वेगळी होती. म्हणजे तो जेवण दर्शनही देऊन गेला, जेवणही केला. आणि नंतर मग स्वातीविरा, आळंदी केंद्रातल्या स्वातीविरा आहेत त्या म्हणल्या मला म्हणलं पादुका, साखळी पादुका पूजन सुरू आहे बघा आपलं, तुम्ही करणार का? दुसऱ्या दिवशी माझं जे काही घडलेलं आहे मी त्यांना फोन करून हे सांगितलं. आनंद मावेनाच मला. मी त्यांना सांगितलं मला माझ्या स्वप्नात बापू आला, दर्शन दिला बघा म्हणलं. मग त्या लगेच म्हणला अहो तुम्हाला पादुका साखळी पूजन चालू आहे, करणार का? लाव करणार काय? मी करणारच म्हटलं मी. मग लगेच बघा म्हणलं जेवण केला, दर्शन दिला, जेवण केला आणि पादुका पूजन 1 नाही 2 दिवस पादुका पूजन बापू माझ्याकडे राहूनही गेला. त्यासाठी खूप खूप अंबज्ञ. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समेत.